त्या राज्याच्या अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। अनेक नद्यांनी धोक्याची पातळी देखील ओलांडलेली आहे। अनेक भागामध्ये सध्या पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली, तर याबाबत सातत्याने राज्य सरकारच्या वतीने आढावा देखील घेतला जातोय। आपत्ती व्यवस्थापन, जिल्हा प्रशासन यांच्यासह सैन्य दल देखील तैनात करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिलेली आहे। आणि या संदर्भात अनिल पाटील यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूयात। आपल्या सोबत जुळलेले आहेत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे आणि काही नद्यांना पूर देखील आलेला आहे। या पार्श्वभूमीवर आपण काय नियोजन केलेलं आहे? प्रामुख्याने कोकण पट्टीमधले काही जिल्हे असतील, पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे असतील, पुण्यासकट आणि विदर्भातले गडचिरोलीपासून काही जिल्हे असतील, या भागामध्ये काही तासामध्ये 200 mm, 250 mm, 150 mm असा काही तासातच पाऊस पडल्यामुळे ही एक परिस्थिती आपल्याला प्रामुख्याने निर्माण होताना दिसते। पण याही परिस्थितीमध्ये आम्ही ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला ज्या ठिकाणी रेड अलर्ट असेल किंवा ऑरेंज अलर्ट असेल, याच्या सूचना एक दिवस आधीच, 24 तास आधीच आपण जिल्हाधिकाऱ्यांना देऊन त्याच्यात सतर्कतेची भूमिका ठेवायला सांगितलेली आहे। अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडल्यानंतर छोट्या गल्ल्यांमध्ये, छोट्या एरियामध्ये जे पाणी साठलेलं आहे, त्या ठिकाणी सुद्धा काय काय आपल्याला मदत करता येऊ शकतं, हे जिल्हाधिकारी, NDRF, SDRF आणि मिलिटरीच्या द्वारे पुण्यामध्ये त्यांचं काम चाललेलं आहे। आज सकाळीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेतला आणि ज्या ठिकाणी जी आवश्यकता असेल, जे शिफ्ट झालेले लोक असतील, नागरिक असतील, त्यांची राहण्याची, खाण्याची, नाश्त्याची, पाण्याची व्यवस्था ही अति तातडीने त्या ठिकाणी करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत। माझ्या विभागाकडनं सुद्धा या सूचना आयुक्तांकडनं आणि कलेक्टरांबरोबर सातत्याने आमची चर्चा सुरू आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जीवित हानी या सगळ्या याच्यामध्ये काही कुठे झालेली दिसत नाहीये। नागरिकांना यांनी आवाहन देखील केलेलं आहे की गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा आणि शासनातर्फे मिळालेल्या सूचनांचे पालन करा। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।